ऐरोलीचा महागणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय। मंडळाचं यंदाचं दुसरं वर्ष असून यावर्षी देखील दगडूशेठ गणपतीची प्रतिकात्मक मूर्ती बसवण्यात आली आहे। हुबेहूब दगडूशेठ गणपतीची मूर्ती बसवल्यानं ज्यांना पुण्यात जाणं शक्य नाही अशा भक्तांना प्रति दगडूशेठ गणपतीचं दर्शन या माध्यमातून होत आहे। नवी मुंबईतील अष्टविनायक मित्रमंडळाच्या गणरायाचं यंदा 26वं वर्ष आहे। दिव्याचा राजा म्हणून या बाप्पांची ओळख आहे, तर भक्तगणांची बाप्पाला भेटायला गर्दी पाहायला मिळते। नवी मुंबईतील ऐरोली येथे राहणाऱ्या ओंकार गोडसेंकडून लाडक्या बाप्पासाठी तिरुपती बालाजीचा देखावा साकारण्यात आलाय। यंदा गोडसे कुटुंबाचं 25वं वर्ष असून देखावा साकारण्यासाठी तब्बल 2 महिन्यांची मेहनत त्यांना लागली आहे। त्यात कार्डबोर्ड आणि कागदाचा वापर करण्यात आलाय। नाशिक प्रभाग रचनांच्या हरकतीसाठी आज अखेरचा दिवस आहे। आतापर्यंत 74 हरकती प्रशासनाकडे प्राप्त झाल्यात। आलेल्या हरकतींवर 5 ते 12 सप्टेंबर पर्यंत सुनावणी केली जाणार आहे। नाशिकच्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी साधू महंतांची भेट घेत चर्चा केली आहे। जिल्हाधिकारी जलद शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खात्री यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी साधू महंतांची भेट घेतली आहे। साधू महंतांना सोबत तपोवन परिसरातील सदग्रामची देखील पाहणी केली आहे, तर साधुग्रामसाठी 1000 एकर जागा देण्याची मागणी साधू महंतांनी केली आहे। दिल्लीला पुराचा इशारा देण्यात आला असून यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। मठ बाजारापासून निगमबोध घाटापर्यंत सर्व काही पाण्याखाली गेलंय, तर अलीपूर उड्डाणपूल बंद करण्यात आलाय। पुढील काही तासांमध्ये गाझियाबाद, गुरुग्राम, फरीदाबादमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो, त्यामुळे लोकांना सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। सोन्या चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली आहे। सोन्याचे दर 1.6 लाखांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले असून चांदीची विक्री 1.23 लाख रुपये प्रति किलोनं होत आहे। कोकणातून परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी चिपळूण ते पनवेल अनारक्षित विशेष रेल्वेगाडी आज धावणार आहे। आज ही रेल्वेगाडी चालवण्यात येणार असून 20 रेल्वे स्थानकांना थांबा देण्यात आलाय। एकाच वेळी प्रवाशांची गर्दी होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष अनारक्षित रेल्वेगाडी सुरू केली आहे। मुंबईकरांसाठी 238 वातानुकूलित उपनगरीय गाड्यांची खरेदी करण्यात आली आहे। रेल्वेसाठी 70,000 कोटींच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे। स्विगीने आपली प्लॅटफॉर्म फी वाढवली आहे। ही वाढ प्रति ऑर्डर 15 रुपये करण्यात आली असून आतापर्यंतची ही सर्वात जास्त प्लॅटफॉर्म फी आहे। सध्याच्या सणासुदीच्या काळात ग्राहकांची वाढती मागणी तसेच नफा लक्षात घेऊन स्विगीनं हा निर्णय घेतलाय। या निर्णयानंतर आता प्रत्येक वेळी जेवण ऑर्डर केल्यावर तब्बल 15 रुपये प्लॅटफॉर्म फी द्यावी लागेल। जीएसटीत आता 2च स्लॅब लागू होणार आहे। 12 आणि 28% दराचा स्लॅब रद्द केला असून आता 5 आणि 18% दराचा स्लॅब लागू होणार आहे। केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतला असून जीएसटी मधील बदल 22 सप्टेंबर पासून लागू होणार आहेत। लाडक्या बहिणींचा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे। दोन्ही महिन्याचे एकत्रित 3000 रुपये दिले जाण्याची शक्यता असून या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा नाहीये। दिवाळीच्या आठवड्यात विमान प्रवास 52% महागणार आहे। रुपया कमकुवत झाल्यामुळे वाढलेला खर्च आणि विमानांच्या कमतरतेमुळे नेटवर्क क्षमता कमी झाल्यानं 19 ते 25 ऑक्टोबर या कालावधीसाठी प्रवास महागणार आहे। नागपूर जवळील बाजारगाव येथील सोलर कारखान्यात स्फोट झालाय। स्फोटात 15 पेक्षा अधिक कामगार जखमी झाले असून जखमींना नागपूरच्या खासगी आणि शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय, तर सोलर एक्सप्लोसिव्ह ही खासगी क्षेत्रातील स्फोट निर्माण करणारी सर्वात मोठी कंपनी आहे। नाशिकच्या दिंडोरी परिसरात शिकारीच्या शोधात बिबट्या थेट पोल्ट्री फार्ममध्ये शिरलाय। पोल्ट्री फार्म मधील 7 ते 8 कोंबड्या बिबट्यानं फस्त केल्यात। वन विभाग अधिकाऱ्यांनी रेस्क्यू करून बिबट्याला पोल्ट्री फार्म मधून बाहेर काढलंय।